कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। सरकारने वीज पुरवठा खंडित होण्याच्या अफवा फेटाळल्या आहेत। होर्मुझमध्ये अडकलेल्या जहाजांना अमेरिका वाचवणार आहे। महावितरण पावसाळापूर्व देखभालीची कामं सकाळी करणार आहे। एनडीएने 22 राज्यांमध्ये सरकार स्थापन केलंय। म्हाडाच्या जागेवरील होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट होणार आहे। बीसीसीआय एक नवीन नियम लागू करणार आहे। टॉक्सिकमधील दृश्यांवर कियाराचा आक्षेप आहे। या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे। आज 5 मे वार मंगळवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.comचं पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी आहे, सध्या उत्तर, मध्य आणि पश्चिम भारतात प्रचंड उकाडा जाणवतोय। पारा वाढत असल्याने प्रत्येक घरातील एसी आणि कूलर पूर्ण क्षमतेने चालू असून विजेच्या वापराचे विक्रम मोडले जात आहेत। सोशल मीडियावर कोळशाच्या तुटवड्याबद्दल आणि वीज पुरवठा खंडित होण्याच्या अफवांमुळे सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे। या कडक उन्हात आपल्याला दीर्घकाळ वीज कपातीचा सामना करावा लागेल का, असा प्रश्न निर्माण झालाय। सरकारने आता परिस्थिती स्पष्ट केली आहे। प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने हे दावे स्पष्टपणे फेटाळून लावलेत। देशात विजेचं कोणतंही संकट नाही आणि आपले वीज वितरण जाळे पूर्णपणे सुरक्षित आणि स्थिर असल्याचं म्हटलंय। गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय ग्रीडवर प्रचंड ताण आल्याच्या आणि औष्णिक वीज प्रकल्पांमध्ये कोळशाची कमतरता असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर पसरतायत। या दिशाभूल करणाऱ्या दाव्यांना पूर्णविराम देत सरकारने स्पष्ट केलंय की देशातील वीज प्रकल्पांमध्ये कोळशाचा पुरेसा साठा आहे। सध्या 53.702 दशलक्ष टन कोळसा उपलब्ध आहे, जो सध्याची गरज अखंडपणे पूर्ण करण्यासाठी पुरेसा आहे। इतकंच नव्हे तर 2 मे 2026 रोजी देशाने कोणत्याही व्यत्ययाशिवाय 229 गिगावॅट्स विजेची सर्वाधिक मागणी यशस्वीपणे पूर्ण केली। पॉडकास्टची दुसरी बातमी आहे प्रोजेक्ट फ्रीडमची। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रोजेक्ट फ्रीडम नावाच्या एका नवीन उपक्रमाची घोषणा केली आहे। होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अडकलेल्या जहाजांना सुरक्षितपणे बाहेर काढणं हे या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे। मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे अनेक देशांची जहाजं या महत्त्वाच्या सागरी मार्गावर अडकली आहेत। ट्रम्प यांनी सांगितलं की अनेक देशांनी अमेरिकेकडे मदतीची विनंती केली आहे। हे देश थेट संघर्षात सामील नाहीत, परंतु त्यांची जहाजं या भागात अडकली आहेत। ही जहाजं आणि त्यांचे खलाशी निर्दोष असून त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढणं अत्यावश्यक आहे। या योजनेअंतर्गत अमेरिका आपल्या जहाजांचा वापर करून या अडकलेल्या जहाजांना सुरक्षितपणे मार्गदर्शन करेल, जेणेकरून ती सुरक्षितपणे बाहेर पडून आपले कामकाज पुन्हा सुरू करू शकतील। ट्रम्प यांनी या निर्णयाला एक मानवतावादी उपक्रम म्हटलंय। अनेक जहाजांवरील अन्न आणि जीवनावश्यक वस्तूंचा साठा संपत चाललाय, ज्यामुळे जहाजावरील लोकांना त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे त्यांना लवकरात लवकर बाहेर काढणं अत्यावश्यक आहे। या योजनेमुळे इराणसह सर्व देशांना फायदा होईल। पॉडकास्टची तिसरी बातमी आहे वीज पुरवठ्याची। उन्हाळ्यात विजेच्या वाढत्या मागणीच्या कालावधीत आणि पावसाळी परिस्थितीत वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून वीज यंत्रणेशी संबंधित विविध देखभाल आणि दुरुस्तीची पूर्वनियोजित कामं सध्या वेगात सुरू आहेत। मात्र उन्हाचा तडाखा असल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून दुपारऐवजी सकाळी 7 ते 11 वाजेदरम्यान देखभाल आणि दुरुस्तीचे पूर्वनियोजित कामं केली जाणार आहेत। त्याबाबतचे निर्देश मुख्यालयातून दिलेत। पावसाळ्यात वीज यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी तसंच वीज पुरवठा खंडित होणे आणि वीज सुरक्षेचे धोके टाळण्यासाठी वीज ग्राहकांना पूर्वसूचना देऊन देखभाल तसंच दुरुस्तीची कामं राज्यभरात सध्या सुरू आहेत। साधारणतः मे महिन्याच्या अखेरीस सर्व कामं पूर्णत्वास जातात। मात्र सद्यस्थितीत सकाळी 10 ते दुपारी 2 किंवा 4 वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद ठेवत देखभाल आणि दुरुस्तीची कामं केली जातात। मात्र
कडक उन्हाळा असल्याने दुपारी वीज नसेल तर मोठी गैरसोय होते. त्याची दखल घेत महावितरणने यापुढे वीज वाहिनीच्या पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्तीची कामं यापुढे सकाळी 7 ते 11 वाजेदरम्यान करण्याचे निर्देश मुख्यालयाकडून देण्यात आलेत. पॉडकास्टची चौथी बातमी आहे भाजपची. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या ऐतिहासिक विजयाबद्दल आणि आसाममध्ये सत्ता कायम राखल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या कानाकोपऱ्यात भाजपचा झेंडा उंच फडकतोय. गृहमंत्री अमित शहा यांच्या घोषणेचा पुनरुच्चार करत मुख्यमंत्री म्हणाले की आता बिहार, बंगाल आणि ओडिशामध्ये सर्वत्र भाजपची लाट आहे. पॉडकास्टची पाचवी बातमी आहे म्हाडाची. मुंबई शहर आणि उपनगरात म्हाडाच्या जागेवर ठिकठिकाणी 58 होर्डिंग असून त्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश म्हाडाने संबंधित होर्डिंग धारकांना दिलेत. त्याबाबतच्या नोटीस दिल्या असून त्यांनी आठवडाभरात स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल म्हाडाला सादर करावा लागणार आहे. अन्यथा सदर होर्डिंगवर कारवाई केली जाणार आहे. म्हाडाच्या जागेवर होर्डिंग उभारताना संबंधितांनी म्हाडा प्राधिकरणाची NOC घेणं बंधनकारक असतानाही त्यांनी केवळ संबंधित गृहनिर्माण संस्था आणि पालिकेची परवानगी घेत होर्डिंग थाटली आहेत. वर्षभरापूर्वी अशी 60 अनधिकृत होर्डिंग म्हाडाच्या जागेवर होती. त्यापैकी 2 वर म्हाडाने कारवाई केली आहे. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून. भारतीय क्रिकेटमध्ये प्रचलित असलेल्या गर्लफ्रेंड कल्चर विरोधात भूमिका घेण्याचा निर्णय BCCIने घेतलाय. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आता गर्लफ्रेंड कल्चरबाबत कठोर नियम बनवणार आहे, जेणेकरून त्यात सामील असलेल्या खेळाडूंना त्याच्या दुष्परिणामांपासून वाचवता येईल. IPL 2026 दरम्यान अनेक खेळाडू त्यांच्या गर्लफ्रेंड सोबत फिरताना दिसलेत. मग ते हार्दिक पांड्या, हर्षदीप सिंग, ईशान किशन किंवा यशस्वी जयस्वाल असोत. इतकंच नाही तर त्यांचंच अनुकरण करत काही अज्ञात खेळाडू देखील IPL 2026 मध्ये त्यांच्या गर्लफ्रेंड सोबत दिसलेत. स्टेडियम आणि टीम बसपासून ते टीम हॉटेलपर्यंत खेळाडूंसोबत राहणाऱ्या गर्लफ्रेंड्सबद्दल BCCIची चिंता वाढली आहे. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अभिनेत्री कियारा अडवाणीची. दाक्षिणात्य सुपरस्टार यश आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट टॉक्सिक सध्या चित्रपटसृष्टीत चर्चेचा केंद्रबिंदू ठरलाय. मात्र ही चर्चा चित्रपटाच्या यशापेक्षा त्याभोवती निर्माण झालेल्या वादांमुळे अधिक आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. त्यासोबतच काही दृश्यांच्या चित्रीकरणावरून अभिनेत्री कियारा अडवाणी आणि दिग्दर्शिका गीतू मोहनदास यांच्यात मतभेद असल्याचेही बोललं जात आहे. टॉक्सिक या चित्रपटात यश सोबत मुख्य भूमिकेत असलेल्या कियाराने काही विशिष्ट दृश्यांबाबत आपली नाराजी व्यक्त केल्याच्या चर्चा आहेत. चित्रपटातील काही इंटिमेट दृश्यांबाबत तिने आक्षेप घेतल्याचं समजतं. काही दृश्य वगळण्याची विनंती दिग्दर्शिका गीतू मोहनदास यांच्याकडे केली आहे. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर.